ज्याच्या हाती तिजोरी तोच खरा कारभारी असतो। याचप्रमाणे महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत। राष्ट्रवादी अर्थ खातं मागून मागून दमली आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी अर्थ खातं आपल्याकडेच राहणार असल्याचं सांगून दिलंय। यात आधीच ठिणगी पडली असताना शिवसेनेचे आक्रमक नेते संजय राऊत गप्प बसतील का? त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्राचं अर्थ खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असायला पाहिजे। विरोधकांच्या नेत्यानं थेट फडणवीसांचं कौतुक करणं म्हणजे निव्वळ कौतुक नाही, तर महायुतीत लावलेली काळी आहे। राऊतांच्या एका विधानानं अजित पवार गटाचा फार थरकाप उडालाय। अर्थ खात्याच्या वादामुळे महायुतीत सध्या वणवा पेटलाय। प्रत्येक जण तिजोरीवर हक्क सांगतोय, पण चावी द्यायला कोणी तयारच नाहीये। आता हा वणवा महायुतीला भाजणार की देवाभाऊच राज्याचे खरे कारभारी ठरणार? संजय राऊतांनी काडी टाकल्यामुळे काय काय चर्चा सुरू आहेत पाहणार आहोत या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता संघर्ष आणि अंतर्गत हेवेदावे कधीही शांत होण्याचं नाव घेत नाहीये। याचा प्रत्यय पुन्हा एकदा महायुती सरकारच्या निमित्तानं संपूर्ण राज्याला येतोय। गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये असणारा संघर्ष आता उघडपणे चव्हाट्यावर आलाय। यावेळी वादाच्या केंद्रस्थानी आहे राज्याचं सर्वात ताकदवान मानलं जाणारं अर्थ खातं। हे खात्याच्या ताब्यावरून आणि निधी वाटपाच्या सूत्रांवरून महायुतीमध्ये सध्या प्रचंड धुसफूस सुरू आहे। त्यातच भर म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक आणि खोचक शैलीत या वादात उडी घेतली आहे। संजय राऊतांनी महायुतीच्या या अंतर्गत वादावर जाहीरपणे अशी काडी टाकली आहे, ज्यामुळे महायुतीमधील हा वाद आणखीनच तीव्र झालाय। महायुती सरकारच्या स्थापनेपासूनच सत्तेचं संतुलन राखणं हे सर्वात मोठं आव्हान राहिलंय। त्यातही तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा सरकारमध्ये सामील झाला, तेव्हापासून तिन्ही पक्षांमधील अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजप आणि सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी या तिघांमध्ये खांदेपालट आणि खातेवाटप करताना अनेक अडचणी आल्या होत्या। या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी नेहमीच अर्थ खातं राहिलंय। राज्याची तिजोरी कोणाच्या हातात असणार यावर त्या पक्षाचं राजकीय भविष्य आणि मतदारसंघात विकास कामांसाठी मिळणारा निधी अवलंबून असतो। अजित पवार यांनी त्यावेळी सरकारमध्ये येतानाच अर्थ खात्यावर आपला दावा ठोकला होता। मात्र सुरुवातीपासूनच भाजपमधील एका मोठ्या गटाचा आणि शिंदे गटातील आमदारांचा अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास तीव्र विरोध होता। हा विरोध केवळ वैयक्तिक नसून त्यामागे जुना राजकीय इतिहास आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात जेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते, तेव्हा त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना निधी वाटपात दुजाभाव केला, असा थेट आरोप शिंदे गटानं बंड करताना केला होता। आम्हाला आमच्या मतदारसंघात निधी मिळत नव्हता। अजित पवार अर्थमंत्री म्हणून केवळ स्वतःच्या पक्षाच्या आमदारांना ताकद देत होते, हेच मुख्य कारण पुढे करून शिंदे गटानं शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते। 2023 मध्ये महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी पुन्हा अर्थ खात्याची धुरा सांभाळली आणि जानेवारी 2026 मधील त्यांच्या निधनापर्यंत ते या पदावर कार्यरत होते। त्यांच्या निधनानंतर अर्थ खातं हे नियमानुसार राष्ट्रवादीकडेच यायला पाहिजे होतं, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खातं स्वतःकडे घेतलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अर्थ खातं परंतु मिळवण्यासाठी महायुतीमध्ये जोरदार मागणी केली आहे। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर हे खातं राष्ट्रवादीकडेच राहावं अशी पक्षाची भूमिका आहे। देवगिरी या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या आमदार आणि वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी अर्थ खातं मिळण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली होती। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर 7 दिवसात अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीला दिलं जाईल असं आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं। मात्र अधिवेशन संपून 2 महिने उलटले तरी हे खातं न मिळाल्यानं पक्षात नाराजी आहे। अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून यशस्वी काम केलं होतं, त्यामुळे राजकीय न्यायानं हे महत्त्वाचं खातं राष्ट्रवादीकडेच असायला हवं असा युक्तिवाद पक्षाच्या नेत्यांचा आहे। 31 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही खाती देण्यात आली। मात्र महत्त्वाचं असलेलं अर्थ आणि नियोजन खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहिलं।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळातील विभागाचं नियोजन पाहता अर्थ खातं स्वतःकडेच ठेवण्याचे संकेत दिलेत, ज्यामुळे सुनेत्रा पवारांना हे खातं मिळण्याची शक्यता नाहीच असं म्हटलं जातंय. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी अत्यंत अचूक टायमिंग साधत महायुतीच्या या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत महायुतीच्या अंतर्गत संघर्षावर जोरदार भाष्य केलं. त्यांनी थेट वक्तव्य केलं की सध्याच्या घडीला राज्याचं अर्थ खातं सांभाळण्यासाठी महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरा कोणताही सक्षम आणि प्रशासकीय पकड असलेला नेता नाहीये. राऊतांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. विरोधकांचे नेते असूनही संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासकीय कौशल्याचं कौतुक केलं. यामागे मोठा राजकीय डावपेच लपलेला आहे. राऊतांनी हे विधान करून महायुतीमध्ये अत्यंत हुशारीने काडी टाकण्याचं काम केलंय. राऊतांच्या विधानामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमधील अविश्वास आणखी वाढलाय, कारण भाजपचे नेते राऊतांच्या या विधानाचा वापर करून राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात अशी भीती राष्ट्रवादीला आहे. संजय राऊतांनी केवळ एवढ्यावरच न थांबता महायुतीमध्ये निधी वाटपावरून आणि सत्तेच्या वाटणीवरून कशी लाथाळी सुरू आहे हे अत्यंत उघडपणे मांडलं. अर्थ खात्याच्या या वादात आणखी एक महत्त्वाचा आणि तितकाच संवेदनशील मुद्दा जोडला गेलाय, तो म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या राजकीय पुनर्वसनाचा आणि त्यांना मंत्रिमंडळात मिळणाऱ्या स्थानाचा. महायुतीमध्ये सध्या सुरू असलेल्या अंतर्गत समीकरणांमध्ये सुनेत्रा पवार यांना अद्याप अपेक्षेप्रमाणे स्थान किंवा अर्थमंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यांच्यावर महायुतीत अन्याय होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. महायुतीमधील या दुराव्याला केवळ अर्थ खातच कारणीभूत नाही, तर आगामी काळातील राजकीय गणित आणि जागा वाटपाची भीती देखील आहे. प्रत्येक पक्षाला ठाऊक आहे की आगामी निवडणुकांमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी आतापासूनच आर्थिक आणि राजकीय ताकद वाढवणं गरजेचं आहे. जर अर्थ खातं आपल्याकडे असेल तर ग्रामीण भागात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर निधी देऊन आकर्षित करता येतं, हे राजकीय सत्य तिन्ही पक्षांना ठाऊक आहे. त्यामुळे फडणवीस अर्थ खात्यावरील आपला ताबा सोडायला तयार नाहीयेत किंवा त्या खात्याच्या कारभारात दुसऱ्याचा हस्तक्षेप सहन करायला तयार नाहीयेत. भाजपला वाटतं की राज्याचं नेतृत्व आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून अर्थव्यवस्थेवर त्यांचं नियंत्रण असावं, तर शिंदे गटाला वाटतं की मुख्यमंत्री त्यांचंच असल्याने निधी वाटपाचा अंतिम सरकार त्यांच्याकडे असावा. या उलट दादांच्या निधनानंतर दादांकडे असलेली सर्व खाती राष्ट्रवादीकडे असावी अशी सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची मागणी आहे. त्यामुळे महायुतीचा हा गाडा अत्यंत खडतर रस्त्यावरून चाललाय. महायुतीमधील अर्थ खात्याचा हा वाद केवळ एका खात्यापुरता मर्यादित नसून तो या संपूर्ण सरकारच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.